त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतिगृह, मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह जिल्ह्यात आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओबीसी डिपार्टमेंटची, त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही. त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग या महाज्योतीमधील जी मंडळ आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठीचे संचालक मंडळ पाहिजे. त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला नाही आहे अजून महाज्योतीला. आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही अजून पूर्ण. तो स्टाफ ताबडतोब द्या. त्याच्यानंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा 27% आहे, परंतु शासनाच्या रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत फक्त 9% ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली. फक्त 9%. म्हणजे बॅकलॉग आहे. बॅकलॉग आता बघा किती आहे. 2/3 बॅकलॉग आहे. 1/3 फक्त जागा भरल्या. 2/3 बॅकलॉग आहे. त्याचा मागोवा घ्या. आरक्षण जेव्हा आपण मागतो नोकरी धंद्यामध्ये याच्यात त्याच्यात, त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा. मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता की प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि मग त्याप्रमाणे निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा. तसं आमचं म्हणणं आहे की हा ओबीसीचा बॅकलॉग तर भरा. हा एक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत 374 जाती तर शक्य नाही, पण त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले. काही आज सुद्धा दाखल होतील. आज मेन्शन सुद्धा करणार असं मला वकिलांनी सांगितलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे, त्यांचा मी एका रीटवरती आहे. अखिल अहिर समाज सुवर्णकाळ संस्था त्यांच्या नावाने एक आमचं ॲफिडेव्हिट दिलंय. कुणबी सेनेच्या नावाने एक ॲफिडेव्हिट गेलेला आहे. एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक ॲफिडेव्हिट करतो. एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे 4-5 जे आहेत रीट जे आहेत हे आम्ही दाखल करतो आहोत. आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला सवलत मिळायला पाहिजे, याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर. याचं कारण असं आहे की 2 तारखेला तो GR निघाला, जो वादग्रस्त GR असं मी म्हणतो. आता 10 तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं. विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबद्दल. आणि मग ते वेगवेगळे जे आहे तुमचे जे आहे ते शासन क्रमांक वगैरे पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत.
आणि पुढे जे आहेत मोठे पत्रक तुम्हाला मी देतो ते मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे ते सगळं ठीक आहे, ते करा तुम्ही. पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयान्वये, म्हणजे आता 2 तारीख झाली, शासन निर्णयान्वये मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे. 2 तारखेला निघाला, आता ताबडतोब 10 तारखेला त्यांचं म्हणणं आता वाटप करून टाका, पालकमंत्र्यांनी तिकडे पाहू शकतो. या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या ठिकाणी की आतापर्यंत 4-5 आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या. 11 सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येतंय म्हणून आपलं जीवन संपवलं. 14 सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्याने आत्महत्या केली. त्याच दिवशी हा नाथापूर गावातील बीड जिल्ह्यातील, आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली. आणि 15 सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड याने आत्महत्या केली. माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे, समाजाला, ओबीसी समाजाला, भटक्या विमुक्त, कृपया या आत्महत्या करू नका. आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत, त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली, इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या, त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली. हाच नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत. हे जे होत आहे ते आपण मगाशी तुम्ही त्याप्रमाणे हे पहा, मराठा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.